जन्मताच ओम उच्चार करणारा एक दिव्य बालक आईच्या स्तनाला स्पर्श करताच दुधाच्या धारा वाहू लागल्या आणि एका स्पर्शाने आईवा पूर्वजन्म आठवला. हा साधा मुलगा नव्हता, तो होता स्वयं श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्राचीन काळ, कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले एक दिव्य क्षेत्र कुरवपूर. तेथे एक अत्यंत श्रद्धावान ब्राह्मण स्त्री राहत होती. ती प्रत्येक शनी प्रदोषाला भगवान शिवाची अत्यंत भक्तिभावाने पूजा करीत असे. तिचे मन सदैव ईश्वर चिंतनात रमलेले असे. शिवपूजा झाल्यावर ती परमकरुणामूर्ती श्रीपाद श्री वल्लभांची देखील भक्तिभावाने सेवा करीत असे. तिची भक्ती पाहून श्रीपाद अत्यंत प्रसन्न झाले होते. परंतु काळाचा नियम कुणालाच चुकला नाही. काही वर्षांनी त्या विप्र स्त्रीचा मृत्यू झाला, पण तिची भक्ती व्यर्थ गेली नाही. पुढील जन्मात महाराष्ट्रातील कारंजा नगरीत वाजस्नेय शाखेच्या एका पवित्र ब्राह्मण कुळात तिने पुन्हा जन्म घेतला. घरात आनंदाचे वातावरण पसरले. ज्योतिषांनी बालिकेची पत्रिका पाहिली आणि सांगितले, ही कन्या अत्यंत पुण्यवान आहे. तिचे नाव ठेवण्यात आले अंबा भवानी. लहानपणापासूनच अंबा भवानी अत्यंत शांत, सात्विक आणि देवभक्त होती. तिला देवपूजा, मंत्र, आरती यांची विलक्षण आवड होती. कालांतराने ती उपवर झाली. तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाशी करण्यात आला. माधव आणि अंबा भवानी दोघेही अत्यंत धार्मिक. प्रदोष काळ आला की दोघेही मिळून शिवपूजा करीत असत. घरात सतत मंत्रांचा नाद, धूपाचा सुगंध आणि भक्तीचा पवित्र स्पर्श. त्यांच्या जीवनात समाधान होते, शांती होती. पण ईश्वराने त्यांच्या जीवनासाठी काहीतरी अद्भुत ठरवले होते. काही काळानंतर अंबा भवानी गर्भवती झाली. घरात आनंदाची लहर पसरली. परंतु तिच्या गर्भावस्थेत काही विलक्षण गोष्टी घडू लागल्या. ती सतत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलू लागली. ईश्वर, आत्मा, मोक्ष. जणू एखादा ऋषीच तिच्या मुखातून बोलत होता. तिचे मन सतत ध्यानात रमू लागले. माधव हे सर्व पाहून आश्चर्यचकित होत होता. 9 महिने पूर्ण झाले आणि एक शुभ दिवस उगवला. घरात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. पण जन्मताच त्या बालकाने पहिले शब्द उच्चारले, ओम. संपूर्ण घर स्तब्ध झाले. एक नवजात बालक आणि त्याच्या मुखातून ओमचा दिव्य नाद. ही सामान्य घटना नव्हती. गावातील विद्वान ज्योतिषांना बोलावण्यात आले. त्यांनी ग्रहस्थिती पाहिली आणि गंभीर स्वरात सांगितले, हा बालक सामान्य नाही, हा महान योगी होईल. याच्या दर्शनानेही लोक पवित्र होतील. त्याच्या मार्गात अडथळा आणू नका. ही बातमी संपूर्ण गावात वाळ्यासारखी पसरली. लोक त्या बालकाला पाहण्यासाठी गर्दी करू लागले. एक दिवस अंबा भवानी आपल्या पतीला दुःखी स्वरात म्हणाली, माझे दूध मुलाला पुरत नाही. एखादी दाई पाहूया किंवा एखादी म्हैस आणूया. इतक्यात त्या छोट्या बालकाने आपल्या आईच्या स्तनाला उजव्या हाताने स्पर्श केला आणि क्षणार्धात दुधाच्या धारा वाहू लागल्या. अंबा भवानी थक्क झाली. माधव स्तब्ध झाला. त्या क्षणी त्यांना जाणवले, हे बालक सामान्य नाही. काळ पुढे सरकत होता, परंतु नरहरी फक्त एकच शब्द बोलत होते, ओम. आई त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करी, पण उत्तर एकच, ओम. माधवाने वैद्यांना बोलावले, ज्योतिषींना बोलावले. अनेक उपाय झाले, पण काहीच फरक पडला नाही. अंबा भवानी दुःखी झाली. ती नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा नरहरींनी खुणेने सांगितले, माझी मुंज करा, मग मी बोलेन. योग्य मुहूर्त पाहून मोठ्या थाटामाटात नरहरींची मुंज करण्यात आली. संपूर्ण गाव जमले होते. भिक्षावळीची वेळ आली. आई प्रेमाने म्हणाली, बाळा भिक्षा माग. आणि त्या क्षणी लहान नरहरींनी 4ही वेदांचे प्रारंभ उच्चारले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. लोकांच्या अंगावर काटा आला. एका लहान मुलाच्या मुखातून वेदांचा नाद. हा प्रत्यक्ष दैवी चमत्कार होता. काही दिवसांनी नरहरी शांत स्वरात आईला म्हणाले, आई, मला तीर्थयात्रेला जायचे आहे. मी ब्रह्मचारी राहून वेदांचा अभ्यास करीन. हे ऐकताच अंबा भवानीच्या डोळ्यांत अश्रू आले.
तिने थरथरत्या स्वरात विचारले, बाळा, आम्हाला सोडून जाशील? मोठा होऊन आमचा आधार होशील असे वाटत होते. आईचे दुःख पाहून नरहरी प्रेमाने म्हणाले, आई, दुःखी होऊ नकोस. तुला आणखी 4 पुत्र होतील. ते तुझी सेवा करतील. पण आईचे मन शांत होत नव्हते. तेव्हा नरहरींनी आपल्या आईच्या मस्तकावर हात ठेवला आणि क्षणार्धात अंबा भवानीला पूर्वजन्म आठवला. कुरवपूर, शनी प्रदोष पूजा, श्रीपादांचे दर्शन, आणि तिला समजले, हा माझा पुत्र नाही, हे स्वयं श्रीपाद श्री वल्लभ आहेत. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भेरले. तिचे हात नकळत जोडले गेले. नरहरी प्रेमाने म्हणाले, आई, हे रहस्य कोणालाही सांगू नकोस. आम्ही संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त. मला सर्व तीर्थक्षेत्रांत भ्रमण करायचे आहे. अंबा भवानी म्हणाली, पुत्रा, धर्मशास्त्रानुसार प्रथम गृहस्थाश्रम, मग संन्यास. तेव्हा नरहरी मंद स्मित करत म्हणाले, आई, मी तुला तत्वज्ञान सांगतो. आणि पुढे सुरू झाला अद्वैत ज्ञानाचा महासागर, अलख निरंजन आदेश. या अध्यायाचे श्रवण व पठणाने वाचादोष, बोलण्यातील अडथळे, मानसिक गोंधळ आणि भीती नाहीशी होण्यास मदत होते. अलख निरंजन आदेश. सर्वांनी आपल्या आवडत्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा.